एका ठिकाणी एका परिसरामधलं एक पोलीस स्टेशन होतं आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये एक बाथरूम होतं आणि त्या बाथरूममध्ये एक पुरुष गेलेला होता आणि एक पुरुष बाथरूममध्ये गेल्यानंतर तो बराच वेळ बाहेर आला नाही आणि बराच वेळ झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या पुरुषाच्या पाठोपाठ एक महिलासुद्धा त्या बाथरूममध्ये गेली आणि बाथरूममध्ये गेल्यानंतर तिचे कपडे काढू लागली आणि आतमध्ये जो असणारा पुरुष आहे त्याचेसुद्धा कपडे काढू लागली। बाथरूमचं दार लावलेलं होतं आणि बाथरूममध्ये नको ते प्रकार सुरू होता आणि हे एका पोलीस स्टेशनच्या बाथरूममध्ये घडत होतं। आता त्या ठिकाणी असणारे जे कर्मचारी आहेत ते त्यांच्या कामात व्यस्त होते, बरेच जण तिथून जात होते येत होते, पण त्या बाथरूमकडे कोणीही लक्ष देत नव्हतं। पण मात्र एका व्यक्तीची त्या बाथरूमकडे नजर गेलेली होती, लक्ष गेलेलं होतं आणि त्या व्यक्तीनं त्या महिलेला आणि त्या पुरुषाला बाथरूममध्ये जाताना पाहिलेलं होतं। मग जसं यानं त्या महिलेला आणि पुरुषाला बाथरूममध्ये जाताना पाहिलं तसं याला काही दम निघली नाही आणि हा सुद्धा त्यांच्या पाठीमागे गेला आणि त्या महिलेला आणि त्या पुरुषाला नको ते करताना सगळं काही पाहू लागला। पण सगळं काही पाहत असताना त्यानं डोक्यामध्ये अजून एक विचार आणला आणि स्वतःचा मोबाईल काढला आणि त्या मोबाईलमध्ये दोघा जणांचा नको तसा व्हिडिओ शूट केला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्हा आहे आणि या हरदोई जिल्ह्यामधल्याच एका पोलीस स्टेशनमध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे। पोलीस स्टेशनचं नाव अजून समोर आलेलं नाही, पण मात्र याच पोलीस स्टेशनमध्ये यापैकी एका पोलीस स्टेशनमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आता सोशल मीडियाचा बरेच जण वापर करत असतात, अनेक फोटोज, व्हिडिओज, रील अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर येत असतात, तर व्हॉट्सअपवर सुद्धा काही व्हायरल झालेले व्हिडिओ येत असतात। अशाच पद्धतीनं हरदोई जिल्ह्यातल्या नागरिकांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता आणि त्या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक पुरुष नको ते कृत्य करतानाचा तो व्हिडिओ दिसत होता। पण मात्र जेव्हा निरखून पाहिलं तेव्हा समजत होतं की हा संपूर्ण जे परिसर आहे ते एका पोलीस स्टेशनचा परिसर आहे आणि पोलीस स्टेशनच्या बाथरूममध्येच घडलेला हा संपूर्ण प्रकार आहे। आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होत होता, अनेक लोकांपर्यंत पोहोचत होता, अनेक लोक पाहत होते आणि पाहत असल्यामुळं बाबा इतर ठिकाणी ज्या घटना घडतात त्या घटनाच्या चौकशीसाठी लोक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देतात। कोणाचा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देतात। मग पोलीस स्टेशनमध्येच जर हा व्हिडिओ व्हायरल झाला तर मग त्याची दखल कोण घेणार आणि त्याची चौकशी कोण करणार असा प्रश्न नागरिकांमध्ये पडलेला होता आणि अखेर हा जो व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणचे जे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांना एक मोठा धक्का बसला की नेमकं जिल्ह्यामध्ये काय चालू आहे, जिल्ह्यामध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये अशा पद्धतीनं सुद्धा घडू शकतं। हे ऐकून त्यांना मोठं म्हणजे धक्का बसला। त्यांनी तात्काळ त्या पोलीस स्टेशनला आदेश दिले, एक टीम तयार केली आणि हा व्हिडिओ नेमका कोणी शूट केला ते आणि ते दोघं नेमके कोण आहेत ते या सगळ्यांची चौकशी करा, तपास करा आणि त्यांना तात्काळ ताब्यात घ्या असे आदेशसुद्धा त्या ठिकाणच्या SP साहेबांनी दिलेले आहेत आणि ते आता त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांची कायदेशीर चौकशी करणार आहेत आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा करणार आहेत। पण मात्र इतर ठिकाणी जर काही घटना घडल्या, काही झालं तर त्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलीस स्टेशनमधून त्या सोडवल्या जातात। पण पोलीस स्टेशनमध्येच ही घटना घडल्यामुळं त्या जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। पण पोलिसांच्या मागं बी रिकामा एवढा मोठा ताण असतो, तणाव असतो, इकडं जा तिकडं जा, याचा तपास त्याचा तपास, ते तरी कुठं कुठं लक्ष देतील असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे। आता ज्या पद्धतीनं घडलं आहे ते का त्यांच्या देखत घडलं आहे का, जर देखत घडलं असं त्यांनी कारवाई केली असती। आता कोणी लपून लपून बाथरूममध्ये जाईन, काही करीन, आता बाथरूमकडे लक्ष ठेवत बसायचं का असं सुद्धा काही जण
सांगू लागतात। पण मात्र ज्या पद्धतीनं घडलं आहे ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं याची सगळीकडे खळबळ उडाली आहे। आता हे सगळं कशा पद्धतीनं घडलं, काय घडलं, हे तुम्ही या संपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून पाहिलं। पण मात्र या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। त्यामुळे तुम्हाला जे काही वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।